सरकारी रास्तभाव दुकानदाराकडून दुय्यम वागणूक आणि हक्काचं धान्य न देत असल्याची तक्रार फैजरपुरावासियांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्नधान्य वितरण विभागात केली। गेल्या अनेक दिवसापासून अंत्योदय कार्डधारक, अपंग तसेच विधवांना नियमानुसार धान्य न देणे तसेच दुय्यम वागणूक देण्याच्या तक्रारी वाढत होत्या। या संदर्भात यापूर्वीही ग्राहकांना तोंडी आश्वासने देण्यात आली, परंतु अखेर कंटाळून फैजरपुरावासियांनी या संदर्भात अन्नधान्य पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी लेखी तक्रार देऊन न्याय मिळण्याची मागणी केली आहे। न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। तुम्ही निवेदन देण्यासाठी आले होते। निवेदनाचं नेमकं काय होतं? निवेदन आम्ही याच्यासाठी दिलं आहे की त्याचा जो त्रास आम्हाला सहन करत होता आहे, सिद्धार्थ कंझ्युमर फैजरपुरा शास्त्र किराणा दुकान आहे त्याचं स्वतःचं राशन खातं, तर आम्ही त्या दिवशी मंडळ न्यूज दिली होती, पण तेव्हापासून काही कारवाई झाली नाही, कोणी आलं नाही। तर काल आम्ही इथे येऊन गेलो तर त्यांनी एक अर्ज दिला किंवा माझी तब्येत खराब आहे आणि त्यांनी दुसऱ्याकडे कंट्रोल सोपवलं। 3 महिन्याची त्याने मेडिकल सुट्टी घेतलेली आहे। आणि जेव्हा आता आम्ही त्याला एका जणाच्या थ्रू विचारलं तर त्यांनी म्हटलं की बा यांना असंच बंद करतो, दूर जाऊ देतो। त्याच्या काही दिवसानंतर बा मी इकडून साहेब लोक माझे मॅनेजर्स आहे, मी येऊन सगळं कंट्रोल जच्चे रसेच बा आम्हाला इथंच पाहिजे, आम्ही परत वापस घेऊन येईन, करू द्या ज्यांना काय करायचं आहे। तर आमच्याकडे त्याचे व्हिडिओसुद्धा पण आहे, विकताना दुकान बंद असताना तो जो विकतो राशन त्याचे व्हिडिओ पण आहे आणि त्याची जी अश्लील भाषा बोलण्याची आहे, देऊन द्या कंप्लेंट, आम्ही पाहून घेईन, काय झालं एकाच न्यूजनं आमचं काही होत नाही असे साहेब वगैरे आमच्याच फेवरचे असं त्याचं बोलणं आहे। आणि काही प्रश्न केले असं टाळाटाळ करतात। काल आम्ही येऊन गेलो तर त्यांनी बोललं निवेदन तुम्ही द्या म्हणे, 8-15 दिवसांनी आम्ही पाहू म्हणे ते काय करायचं काय नाही। तर आता आमचं ह्या महिन्याचं राशन जर आलं आणि दुसरीकडे जर गेलं आम्हाला किती लांब पडेल, ते भरपूरसा त्रास होईल। आता आम्ही त्रासच सहन करत राहू का त्याचा? साहेबांकडनं काय, साहेब काय म्हणाले? तुम्ही निवेदन दिलं तर सरांकडनं काय आश्वासन मिळालं? सर बोलले आता थोडंसं ते लाडकी बहीण योजनेचं काहीतरी डॉक्युमेंट्स घेणं चालू आहे, त्या अनुषंगाने म्हणे ऑफिसमध्ये गर्दी आहे, 8 दिवसात या, 8 दिवसात आम्ही काय ते व्यवस्थित कार्यवाही करतो। जे सिद्धार्थ कंझ्युमर फेडरेशन आहे त्याच्या माध्यमातून सिद्धार्थ नावाचं शहारे नावाचं एक स्वस्त धान्याचं दुकान आहे, तो ग्राहकांशी अरेरावी करतो, टरेलीच्या भाषेनं बोलतो, त्यांच्या धान्याच्या जे नियमाचं धान्य आहे त्यामध्ये तो कपात करतो, घोटाळा करतो आणि खाजगी पद्धतीने तो सरकारी धान्य विकतो, अशी आम्ही तक्रार साहेबांसमोर केली आहे अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांसमोर। आमच्या मागणीनुसार आम्हाला त्या कंट्रोलच्या धान्यावर त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी आम्ही धरून ठेवलेली आहे। त्या अनुषंगाने कारवाई होणे आम्हाला अपेक्षित आहे, तसं आश्वासन आम्हाला मिळालं आहे। 8 दिवसात जर आमच्या मागणीवर विचार केला गेला नाही किंवा थातूरमातूर कारवाई करून जर आम्हाला आमची दिशाभूल करण्यात आली तर आम्ही हे सरळ निवेदन उग्र पद्धतीने जिल्हाधिकारी साहेबांना यापुढे देऊ 8 दिवसानंतर। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।